नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या लाडक्या स्वामी गुरुकृपा या चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण येणाऱ्या 25 तारखेला मेष राशीच्या जीवनात काही मोठ्या घटना घडण्याचे संकेत दिसत आहेत। काही लोकांच्या आयुष्यात अचानक बदल होऊ शकतो, काहींना आर्थिक लाभ मिळू शकतो, तर काहींना सावध होण्याची गरज आहे। स्वामींच्या कृपेने आज आपण जाणून घेणार आहोत कोणते संकेत मिळणार, कोणत्या गोष्टीपासून सावध राहायचे, कोणत्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात बदल घडवतील, पैसा, नोकरी, व्यवसाय, प्रेम आणि कुटुंब यामध्ये काय घडणार, आणि शेवटी स्वामींचा असा कोणता उपाय आहे ज्यामुळे संकट टळू शकते। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जय स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा। मित्रांनो, 25 तारखेपासून मेष राशीवर ग्रहांची स्थिती वेगाने बदलताना दिसत आहे। विशेषतः शनी, मंगळ आणि गुरु यांच्या हालचालीमुळे अनेक लोकांच्या आयुष्यात अचानक बदल घडू शकतात। काही लोकांना जुने अडकलेले पैसे मिळतील, तर काहींना नोकरीमध्ये नवीन संधी मिळेल, तर काहींना आपल्या जवळच्या व्यक्तीकडून धक्का बसू शकतो। स्वामी सांगतात, जो व्यक्ती शांत राहील आणि संयम ठेवेल त्यालाच यश मिळेल। 25 तारखेपासून मेष राशीच्या लोकांच्या पैशांबाबत काही मोठ्या घटना घडू शकतात। अचानक खर्च वाढू शकतो, जुने कर्ज फेडण्याची वेळ येऊ शकते, काही लोकांना नवीन उत्पन्नाचा मार्ग मिळेल, घरात अचानक धनप्राप्तीचे योग आहेत। जर तुम्हाला वारंवार 111 किंवा 222 असे आकडे दिसत असतील, तर हा धनप्राप्तीचा संकेत मानला जातो। ज्या लोकांची नोकरी अडकली आहे किंवा सतत तणाव चालू आहे, त्यांना 25 तारखेपासून आराम मिळू शकतो। वरिष्ठ व्यक्तीकडून कौतुक मिळेल, नवीन ऑफर येऊ शकते, व्यवसायात नवीन ग्राहक मिळतील, काही लोक परदेशी कामाशी जोडले जाऊ शकतात, परंतु कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका। घरात काही जुने वाद पुन्हा समोर येऊ शकतात, भावंडांमध्ये गैरसमज वाढू शकतात, घरातील एखादी व्यक्ती अचानक रागावलेली दिसेल, आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या। जर घरात वारंवार वस्तू पडत असतील किंवा दिवा विझत असेल, तर ते नकारात्मक ऊर्जा वाढल्याचे संकेत मानले जातात। मेष राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात मोठा बदल होऊ शकतो, जुने प्रेम परत येऊ शकते, काही लोकांचे संबंध तुटू शकतात, जोडीदाराकडून अपेक्षित साथ मिळू शकते, लग्नाचे योग तयार होत आहेत, परंतु रागावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे। स्वामी सांगतात की मेष राशीच्या लोकांनी पुढील काही दिवस आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये। डोकेदुखी, झोप न लागणे, मानसिक तणाव, थकवा हे त्रास वाढवू शकतात। दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करायचे आहे। जर तुम्हाला खालील गोष्टी स्वप्नात दिसत असतील, तर ते बदलाचे संकेत आहेत। मंदिर, नदी, साप, पांढरे फूल, प्रकाश, हे सर्व संकेत जीवनात नवीन सुरुवात होणार असल्याचे दर्शवतात। 25 तारखेपासून काही लोक तुमच्यापासून दूर जाऊ शकतात। स्वामी सांगतात, ज्यांनी तुमचा उपयोग केला ते लोक स्वतःहून दूर होतील, म्हणून कोणावरही अंधविश्वास ठेवू नका। मोठा धक्का की मोठी खुशखबर। तर मित्रांनो, काही मेष राशीच्या लोकांना अचानक फोन किंवा बातमी मिळू शकते। ही बातमी नोकरीची असू शकते, पैशांची असू शकते, किंवा एखाद्या नात्याबद्दल असू शकते। ही वेळ संयमाने हाताळायची आहे। दररोज रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे। तर तो मंत्र म्हणजे ओम श्री स्वामी समर्थ, आणि दर गुरुवारी गायला गूळ आणि चपाती द्यायची आहे, यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतील। मित्रांनो, मेष राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। काही लोकांच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत, म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामींचे नामस्मरण करा आणि चुकीच्या लोकांपासून दूर राहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.